Now let us turn to Psalm 139. आता आपण स्तोत्र 139 कडे वळूया. Psalm 139. स्तोत्र 139. O Lord, thou hast searched me and known me. हे परमेश्वरा, तुम्हाला पारखले आहे, तुम्हाला ओळखितोस. I do not know if there are any heart patients here, मला माहित नाही येथे कोणी हृदयाचा रुग्ण आहे का, or if some of you have passed through heart surgery. तुम्हातील काहींची हृदयाची शस्त्रक्रिया झालेली असेल. But परंतु when I was in hospital after a heart attack, आणि मला हृदयाचा झटका आल्यानंतर जेव्हा मी दवाखान्यामध्ये होतो, oh, how many tests were performed. आणि मग किती टेस्ट तेथे करण्यात आल्या, किती चाचण्या करण्यात आल्या. You have got CAT scan, this scan, that thing, and this. All kinds of tests. कॅट स्कॅन आणि सर्व प्रकारच्या चाचण्या तेथे होत राहतात. And still, आणि तरीही they can only arrive at partial truth. आणि मग त्यांना केवळ थोड्या प्रमाणामध्ये सत्य हे समजतं. They said your electrical system in your heart is not right. ते म्हणले की तुमच्या हृदयामधली जी इलेक्ट्रिक सिस्टम आहे ती योग्य नाही. So your heart is not beating as many times as it should. आणि ज्याप्रमाणे तुमच्या हृदयाचे ठोके पडायला पाहिजे त्या पद्धतीने तुमच्या हृदयाचे ठोके पडत नाहीत. The Bible says, बायबल सांगतं, I the Lord search the heart मी परमेश्वर अंतःकरणे पारखून पाहतो and try the reins. आणि मी अंतःकरणाचं परीक्षण करतो. So म्हणून the best heart surgeon is the Lord Jesus. प्रभू येशू हा हृदयाचा उत्तम तज्ञ आहे. When I say that, जेव्हा मी असं म्हणतो, you may be thinking only the spiritual heart. तुम्ही केवळ आत्मिक अंतःकरणाचा विचार करत असाल, But परंतु I must tell you that even after my heart stopped, मी तुम्हाला सांगतो माझं हृदय बंद झाल्यानंतर देखील the Lord revived that heart प्रभूने ते माझं अंतःकरण पुन्हा संजीवित केलं. without electric shocks or things like that. कोणत्या इलेक्ट्रिक शॉक किंवा इतर गोष्टींच्या ऐवजी. So म्हणून I the Lord मी परमेश्वर search the heart. अंतःकरणाचं परीक्षण करतो. And what more does God say? आणि देव आणखी काय म्हणत आहे, A new heart will I give you, मी तुला एक नवीन अंतःकरण देईल and I will put my spirit within you. आणि माझा आत्मा तुझ्यामध्ये मी घालीन. I will take away the stony heart. मी तुझ्यामध्ये पाषाणमय हृदय हे काढून टाकीन. You know, my heart felt like a stone, so heavy after the heart attack. आणि मला हृदयाचा झटका आल्यानंतर माझं अंतःकरण खूप जड वाटत होतं. दगडाप्रमाणे ते मला जड असं वाटत होतं. I never experienced that kind of pain. आणि तसल्या प्रकारची वेदनेचा मला कधी अनुभव आला नव्हता. It was like a heavy stone put inside. ते असं होतं की आतमध्ये मोठा दगड ठेवला आहे. Yes. होय, God says, I'll take away the stony heart देव म्हणतो मी ते पाषाणमय हृदय हे काढून टाकील and give you a heart of flesh, आणि तुला एक मांसमय हृदय देईन, a new heart. एक नवीन अंतःकरण. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, you know, religion and philosophy surround us. आपल्या भोवती धर्म आणि तत्वज्ञान आहे. One festival after the other. एका सणानंतर दुसरा सण. Evil has been defeated. This Rakshasa, this power of evil has been defeated. या राक्षसाचा किंवा ह्या वाईटाच्या शक्तीचा नाश करण्यात आला आहे. But what do I see? परंतु मी काय पाहतो,
these demons and rakshasas are sitting in every one of our offices. आणि हे जे भूत आहेत आणि हे जे राक्षस आहेत ते आपल्या प्रत्येक कार्यालयामध्ये बसलेले आहेत. And all the time, आणि नेहमी bribe taking is increasing. लाच घेणं हे वाढतच आहे. And dowry demands. आणि मग हुंड्याची मागणी. Beating the wife, saying, go to your father, get more money. आणि मग पत्नीला हाणमार करतात, म्हणतात की तुझ्या आईवडिलांकडे जा, आणखी पैसा तू आण. See, the more advertisements people see of all the consumer goods in our stores, big stores. आणि आमच्या मोठ्या मोठ्या दुकानामधले ज्या गोष्टी असतात मग त्याची जाहिराती. Oh, they say, I must buy this, I must get that, I don't have the money. ओ माझ्याजवळ पैसा नाही, ही ती गोष्ट मला मिळायला पाहिजे, ती विकत घ्यायला पाहिजे. How will I get the money? मला पैसा कसा मिळेल? I will drive my wife back to her father. माझ्या पत्नीला पुन्हा तिच्या वडिलांकडे मी पाठवेल. And she must bring the money. आणि तिने पैसा आणायला पाहिजे. Listen, friends. मित्रांनो ऐका. If your religion is not giving you a pure heart, जर तुमचा धर्म तुम्हाला शुद्ध अंतःकरण देत नाही, you will go to hellfire. मग तुम्ही नरकामध्ये जाल. So, म्हणून by birth, जन्माच्या द्वारे your religion is not to be fixed. जन्माच्या द्वारे तुम्हाला एक धर्म देऊ शकत नाही. Oh, this is American religion. This is Western religion. हो, अमेरिकाचा हा पश्चिमात्य देशाचा धर्म आहे. Hollywood people are also Christian. हॉलिवूडचे लोक देखील ख्रिस्ती आहेत. We don't want this American religion. हा अमेरिकाचा धर्म आम्हाला नको आहे. Ignorant people. अज्ञानी लोक. When Christ was being preached in Asia and Europe, आशिया आणि युरोपमध्ये जेव्हा ख्रिस्ताचा उपदेश करण्यात आला, there was no America. तेथे अमेरिका नव्हती. Just about 233 years ago, the Declaration of Independence brought America into the family of nations. आणि केवळ 233 वर्षांपूर्वी अमेरिकेची जी घोषणा झाली त्याद्वारे अमेरिका एक राष्ट्र झालं. In those days, त्या दिवसामध्ये there were out of those 56 people who signed the Declaration of Independence. आणि ज्या स्वातंत्र्याच्या घोषणेवर ज्यांनी सही केली ते 56 लोकांनी, say 50 of त्यातील them 50 लोक or 51 of them त्यातील 51 लोक हे were men who followed and believed the Bible. असे लोक होते जे बायबल अनुसरत होते, बायबलवर विश्वास ठेवत होते. But परंतु you know that whenever money comes, जेव्हा पैसा येतो, there comes a lot of unrighteousness. पुष्कळ अनिती येते. So when you think of the history of some of our rajas, म्हणून आपल्या काही राजांचा जेव्हा इतिहासाचा तुम्ही विचार करता, they were all very wealthy rajas. ते खूपच श्रीमंत असे राजे होते. They had their courtesans. आणि मग त्यांचे स्वतःचे कोर्ट असायचे. And they had their dances. आणि त्यांचे स्वतःचे नाच गृह असायचे. They had their oppressive measures. आणि त्यांच्याकडे जुलमाच्या पद्धती होत्या. When I began to preach in some of these big states, where Maharajas once ruled, जेथे एकदा महाराजांनी राज्य केलं ते राज्यामध्ये जेव्हा मी उपदेश करू लागलो, I see so much poverty, मी पुष्कळ गरिबी पाहतो, so much injustice. पुष्कळ अन्याय. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, you may say that, oh, they were all wonderful people. तुम्ही म्हणताल की ते सर्व अद्भुत असे लोक होते. But परंतु in this country, या देशामध्ये slavery has been a part of life. गुलामगिरी हा जीवनाचा एक भाग आहे. And it is said, आणि असं म्हटलं जातं, even today, आज देखील there are millions of people who are bonded slaves लाखो in लोक this country. या देशामध्ये लाखो लोक हे गुलामगिरीच्या अधीन आहेत. That's not possible. In some of the countries
where Jesus is proclaimed. आणि ज्या काही देशामध्ये येशूची घोषणा होत आहे त्या देशामध्ये ही गोष्ट शक्य नाही. Now if you turn to 139 Psalm, जर तुम्ही स्तोत्र 139 कडे वळाला, O Lord, हे प्रभू, thou hast searched me and known me. तुम्हाला पारखीला आहेस, तुम्हाला ओळखितोस. Thou knowest my down sitting माझे बसणे व उठणे and my uprising. तू जाणतोस. Thou understandest my thought afar off. तू दुरून माझे मनोगत समजतोस. My dear people of Tanjore, तांजूरच्या माझ्या प्रिय लोकांनो, you may have an ancient culture, तुमच्याकडे एक प्राचीन संस्कृती असेल, but let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, you have also an ancient ignorance. तुमच्याकडे एक प्राचीन अज्ञानीपणा आहे. What is that ignorance? तो अज्ञानीपणा काय आहे? Closing your windows तुमच्या खिडक्या तुम्ही बंद करत आहात, so that no light comes in. जेणेकरून की प्रकाश आतमध्ये येत नाही. I don't want Christ. मला ख्रिस्त नको आहे. What has Christ done against you? ख्रिस्ताने तुमच्या विरुद्ध काय केलं आहे? You know, when the great missionary Schwartz ज्या श्वार्ट्स महान मिशनरी began to teach Sarfoji, the prince, आणि सरफोज जे राजकुमार होते त्यांना जेव्हा ते शिकू लागले, he had great hopes त्यांच्याकडे महान आशा होती that Sarfoji Sarfoji would turn fully to Jesus, की सरफोजे पूर्णपणे ख्रिस्ताकडे वळतील. because Sarfoji respected Jesus. कारण सरफोजे येशूचा आदर करायचे. And the great missionary Schwartz, आणि जे महान मिशनरी श्वार्ट, he gave all his strength and all his time. त्यांनी संपूर्ण ताकद आणि वेळ दिला. When he left Germany, जेव्हा ते जर्मनी सोडली, people said, "Hey, what are you doing? Where are you going?" लोक म्हणले, हे तुम्ही काय करतात, तुम्ही कुठे जात आहात? "Oh, I am going to India." मी भारतामध्ये जात आहे. "Oh," they said, "your father will not permit you." ते म्हणले की तुमचे वडील तुम्हाला परवानगी देणार नाही. But what did his father say? पण त्याचे वडील काय म्हणाले? "Even if I had so many sons, I would send them मला पुष्कळ मुलं असले तरी मी त्यांना तेथे पाठवील, to declare Jesus." येशूची घोषणा करण्यासाठी. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, suppose none of you ever saw sunshine or the rising sun. सावतोमधील पुष्कळी जर तुम्ही सूर्यप्रकाश किंवा उगवलेला सूर्य जर तुम्ही पाहिलेला नाही, And if somebody comes आणि कोणीतरी येतो who opens your eyes जो तुमचे नेत्र उघडतो and you say, "Oh, here is the sun," आणि तुम्ही म्हणता, "हे ते सूर्य आहे," what will you say? तुम्ही काय म्हणाल? "You foreigner, you have done great harm to me." हे परदेशी व्यक्ती तुम्हाला खूप मोठी इजा केली आहे. No. नाही. What will you say? तुम्ही काय म्हणाल? "Oh, you opened my eyes ओ तू माझे नेत्र उघडलेस that I can see the sun of righteousness." जेणेकरून मी नीतिमत्वाचा सूर्य पाहू शकतो. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, there is no greater blindness than not to see Jesus. येशूला न पाहणे यापेक्षा मोठा आंधळेपणा नाही. There is no greater darkness than not to see Jesus. येशूला न पाहणे यापेक्षा मोठा अंधकार नाही. And that is the darkness that has overtaken many. आणि ह्या अंधकाराने पुष्कळ लोकांचा ताबा घेतला आहे. In the Western world पाश्चिमात्य जगामध्ये and in the Eastern आणि world. पूर्वेकडच्या जगामध्ये. But परंतु when you open your eyes to see the love and purity of Jesus, जेव्हा तुम्ही येशूची प्रीती आणि शुद्धता पाहण्यासाठी तुमचे नेत्र तुम्ही उघडता, there will be social justice in the land. आणि मग या देशामध्ये सामाजिक न्याय येईल. There will not be oppression. मग येथे जुलमगिरी असणार नाही. There will not be bondage slavery. आणि मग कोणत्या प्रकारची गुलामगिरी ते असणार नाही. There will not be medicine stolen in the hospital. मग दवाखान्यामध्ये औषधांची चोरी होणार नाही. There will not be bribe taking in our office. आमच्या कार्यालयामध्ये मग लाच घेतली जाणार नाही.
O Lord, हे प्रभू, thou knowest my down sitting and my uprising. हे प्रभू, तू माझं बसणं उठणं जाणतोस. Thou knowest my thoughts afar off. तू माझे मनोगत दुरून जाणतोस. Thou knowest my thoughts afar off. तू माझं मनोगत दुरून जाणतोस. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, we think our thoughts are our own property. आपलं असं वाटतं की आपले विचार ही स्वतःची संपत्ती आहे. Yes, when you read dirty books and look at dirty pictures, हो, जेव्हा तुम्ही घाणेरडे पुस्तक वाचता आणि घाणेरडे चित्र पाहता, everything we invent, we twist into some unclean kind of source. आणि जे प्रत्येक गोष्ट आपण नवीन शोध लावतो मध्ये प्रत्येक गोष्टीला आपण अशुद्धतेचा गोष्ट अशी करतो. Now the computer is becoming a snare to many people. आणि पुष्कळ लोकांसाठी कम्प्युटर हे खूप मोठा सापळा होत आहे. They have what they call chat rooms, चॅटरूम असते, talking to each other over the computer. कम्प्युटरद्वारे ते एकमेकांशी बोलतात. And then आणि नंतर teachers running away with 12-year-old girls. आणि शिक्षक 12 वर्षाच्या मुलीबरोबर पळून जातात. And women teachers आणि शिक्षिका seducing boys of 13 years. 13 वर्षाच्या मुलाचं शोषण करतात. Oh, these things are becoming so common today. ह्या गोष्टी आज खूप सर्वसाधारण होत आहे. But परंतु when Jesus comes, जेव्हा येशू येतो, you will lift your neighbor. You won't corrupt your neighbor. तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला वरती उचला, तुम्ही त्याला भ्रष्ट करणार नाही. But परंतु so the thoughts of man, God saw that the imagination of man's heart was only evil continually. देवाने पाहिलं की मनुष्याचे विचार आणि कल्पना नेहमी दुष्ट आहे असं त्याला दिसून आलं. Genesis 6 chapter 5th verse. उत्पत्तीचा 6 आणि 5 वचन. God saw that the imagination of man's heart was only evil continually. देवाने पाहिलं की मानवाच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारखे वाईट असतात असं परमेश्वराने पाहिलं. You know, God used ordinary people. देवाने सर्वसाधारण लोकांचा उपयोग केला. Today, however, आज काही का असेना, we think that, oh, to be a speaker or a preacher, oh, we need big religious degrees. आपलं असं वाटतं की जर आपल्याला एक उपदेशक व्हायचं आहे, धार्मिक उपदेश व्हायचा आहे, तर आपल्याला मोठी धार्मिक पदवी पाहिजे. All right, they have their usefulness. ठीक आहे, त्या गोष्टींचा काय उपयोग आहे. There is a lot of knowledge which should be acquired. आणि पुष्कळ ज्ञान आपण संपादन करायला पाहिजे. I am a student of history. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. Of course, so I learned so many things from the mistakes which those others have made before me. आणि माझ्यापूर्वी ज्या लोकांनी चुका केल्या त्या चुकांपासून मी पुष्कळ गोष्टी शिकलो आहे. And I find that there is one great cure. आणि मला एक गोष्ट आढळून आली की एक खूप मोठा उपाय आहे. Bible says knowledge puffeth up. आणि बायबल सांगते की ज्ञान फुगवतं, Love edifieth. प्रीती वृद्धी करते. Listen, ऐका, there is a world of difference between these two things. आणि या दोन गोष्टीमध्ये खूप मोठा भेद आहे. What? काय? Knowledge puffeth up. ज्ञान फुगवतं. So, म्हणून more degrees, big knowledge, जास्त पदव्या, जास्त ज्ञान. there is the great danger of your being very proud. आणि मग तुम्ही गर्वाने फुगून जाण्याचा खूप मोठा धोका आहे. Now, आता I find मला आढळलं the finest, safest thing is a broken spirit. आणि भग्न आणि अनुतप्त अंतकरणे सर्वात सुरक्षित आणि चांगली अशी गोष्ट आहे. Until I die, मी मरेपर्यंत I want a broken spirit. मला एक भग्न आत्मा पाहिजे.
a humble spirit. एक नम्र अंतकरण. I cannot help seeing how little I know. आणि मला समजत नाही की मला किती थोडं माहित आहे. So I don't go about pointing my finger or throwing stones. म्हणून मी इतरांकडे बोट दाखवत नाही किंवा त्यांच्यावर मी दगड फेकत नाही. I throw the stones at myself. मी स्वतःवर दगड फेकतो. One big stone I throw at myself is this. आणि माझ्यावर एक मोठा दगड मी फेकतो तो हा आहे. You Joe, you are not like Jesus. आणि तू येशू सारखा नाहीस. You are not like Jesus. तू येशू सारखा नाहीस. That is the stone which I throw at myself. तो दगड तू माझ्यावर फेकतो. And it keeps me very humble. त्याद्वारे मी खूप नम्र राहतो. But परंतु I see religious people easily getting proud. मी पाहतो की धार्मिक लोक खूप लवकर गर्वाने फुगून जातात. And I am amazed. आणि मला आश्चर्य वाटतं. Oh, there is a sea of need around us. आपल्या भोवती पुष्कळ गरज आहे. And what is the point of my thinking I am a great guru or leader or some such rubbish? मी महान गुरु किंवा महान पुढारी आहे मग असं मी विचार करण्यामध्ये मग काय उपयोग आहे? काय सर्व मूर्खपणा तो आहे. Religion has become a commercial trick. आज धर्म हा एक व्यापाराची गोष्ट झाली आहे. To get money. पैसा मिळवणं. My father gave. माझ्या वडिलांनी दिलं. My grandfather gave. माझ्या आजोबांनी दिलं. I have spent all my life giving. माझं संपूर्ण जीवन मी देण्यामध्ये घालवलं आहे. Oh, how sad. ओ किती दुःखाची गोष्ट. My dear people. माझ्या प्रियजनो हो. May God open your heart. देव तुमचं अंतःकरण उघडो. To humble yourself. स्वतःला नम्र करण्यासाठी. Let us pray.